Answer the following question from the circuit given below. From the circuit given below, S1, S2, S3, S4 switches. हे काय आहे? Switches. Switches. Continue. Calculate the current I flowing in the following cases. Case first. Following cases. Case first. S1, S4 open. S1, S4 open. कंटिन्यू त्याचं फर्स्टमध्येच. अँड S2, S3, S5 क्लोज. S2, S3, S5 क्लोज. ओके, S5 पण दिलेला आहे का? हां, इथे S5 पण ॲड करून घ्या. S5 झालं. सेकंड केस. S2, S5 open. S2, S5 open. And S1, S3, S4 close. Third case. S3 open. S3 open. S3 open. S1, S2. S1, S2, S4, S5 close. झालं. सर्किट डायग्राम ड्रॉ करून घ्या. फोर टू 5 मार्क्सचं न्यूमेरिकल आहे हे. सॉरी, तेच R1 परत आहे. थांबा, मला पूर्ण काढून घेऊ द्या, मग तुम्ही ड्रॉ करा.
करा ड्रॉ आता. R1 R2 S1 S2 स्विचेस आहे हे. R3 S3 R4 R5 S4 S5. जिकडे जिकडे आता इकडे R1 आहे तर स्विच 1 आहे. ओके. R2 आहे तर स्विच 2 आहे. R3 इधर स्विच 3 आहे. R4 स्विच 4 R5 स्विच 5 and then connected to battery 10 volt. झाली डायग्राम. फर्स्ट केस प्रत्येक याची डायग्राम काढायची आहे. काय फर्स्ट केस S1 S4 ओपन. ओपन म्हणजे काय सांगितलं होतं स्विच ऑफ. ओके म्हणजे बटन बंद. आणि क्लोज म्हणजे स्विच ऑन. लक्षात ठेवायचं हे वर्ड. सो S1 and S4 ओपन म्हणजे कुठला S1 आणि S4 ओपन ठेवायचे. राहिले कोण मग S2 S3 S5 हे सगळे काय करायचे क्लोज करायचे. आणि जे जे क्लोज असेल त्यांची फक्त आपण आर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय लिहिला होता. जे काही क्लोज आहे त्यांची फक्त काय ॲडिशन. मग आता क्लोज कोण आहे S1 S3 S5. सो ॲडिशन कोणाची होईल S2 प्लस R2 प्लस R3 प्लस R5. जस्ट ॲडिशन करायची प्रत्येक याच्यात. ठीक आहे. सो फर्स्ट केस बघा S1 and S4 ओपन. परत सगळी सर्किट डायग्राम काढायची आहे. त्याच्यात 4 to 5 मार्क्सला आलं तर सगळी डायग्राम काढल्यानंतर क्लोज कोण आहे S1 S4 ओपन S2 S3 S5 क्लोज. क्लोज म्हणजे हा जो स्विच आहे तो फक्त इथे काय करायचा असा ड्रॉ करायचा S3 राईट अँड देन S5 S4 नाही आहे ना S5 कळालं. आणि मग त्यांची सगळी डायग्राम काढून आर इक्विव्हॅलंट फाइंड करायचा. घ्या मग ॲन्सर. फर्स्ट केस ॲन्सरमध्ये घ्या फर्स्ट केस S1 S4 ओपन S1 S4 ओपन S2 S3 S5 क्लोज. नेक्स्ट लाईनमध्ये here the circuit can be represent. Here the circuit can be represent. स्पेस सोडाल का डायग्राम ड्रॉ करायला. टाइम जाईल तेवढा. कळालं. नाही तर काढून घ्या. एक तरी काढून घ्या मग पुढच्या नंतर काढा. काही फक्त S1 ओपन S2 ओपन बाकीच्या सगळ्या क्लोज. डायग्राम सेम काढायचे फक्त जे ओपन आहे ते ओपनच ठेवायचे आणि हे क्लोज दाखवायचे. क्लोज म्हणजे वरचा जाणं नका काढू फक्त खालचाच काढा. करा ड्रॉ. बाकीच्या घरी काढा हवं. खाली परत ड्रॉ करून दाखवू का. R1 S1 ओपन राईट. R2 आता S2 काय क्लोज. देन नेक्स्ट अगेन S3 काय आहे क्लोज. सो हा पण स्विच क्लोज. नेक्स्ट S4 काय आहे ओपन. सो ओपन अँड देन नेक्स्ट काय आहे क्लोज. क्लोज. R1 R2 R3 R4 R5 S1 S2 S3 S4 S5. सो REQ काय आला मग. R1 किती आहे 3 राईट. R2 किती आहे R1 आहे सगळ्यांची व्हॅल्यू काय आहे 1 1 1. सो 1 + 1 + 1 किती झाले 3 ओहम. आणि V पण कॅल्क्युलेट करायचं आहे. सो V = काय R/I. आणि I किती आहे दिलेला आहे I कॅल्क्युलेट करायचं आहे. सो I = काय येईल मग V/R. V किती दिलेला आहे 10 आणि आपला R किती आला. सो I = V/R 10/3. पॉईंटमध्ये आन्सर 3 पॉईंट समथिंग 3.33 एम्पियर. 1.5. सेल्स कशामध्ये कनेक्टेड आहे ते
सिरीजमध्ये. सो सिरीजमध्ये इथे प्लस प्लस जवळ आलेलं आहे, मग तिथे काय होऊन जाईल, 0 कॅन्सल आउट होते. मग राहिलं काय, हां बघते हे आहे मे बी याच्यात होते, म्हणजे याच्याशी रिलेटेड झालं. सेकंड सांगा बरं मला, घरी करत बसा, फक्त सांगा काय येईल. फर्स्ट सेकंड केसमध्ये काय काय क्लोज आहे, S2 आणि S5 ओपन. सो S2 आणि S5 काय आहे, ओपन आहे, आणि बाकी सगळे क्लोज आहे, म्हणजे याच्या अपोजिट, राईट. सो सगळ्यांची व्हॅल्यू 1 1 1च आहे, तर R पण काय येणार, 3च येणार, अँड देन I पण काय येणार, 3.3च येणार. बट थर्ड केस जे आहे फक्त S3 ओपन आहे, बाकीच्या सगळ्या क्लोज आहे. बट S3 जरी ओपन आहे त्याच्यामध्ये बाकीच्या जरी क्लोज आहे, बट करंट फ्लो होईल का, नाही. जो मेन करंट आहे तोच ओपन आहे, राईट, जो ट्रान्सफर करतोय तो. सो तिथे काय येईल मग, 0 ॲम्पेअर. पण डायग्राम शो करायची, प्रत्येक याची डायग्राम ड्रॉ करायची, तेव्हा 4 to 5 मार्क्स मिळतील. आणि जेव्हा MCQजमध्ये विचारतील तेव्हा फक्त मे बी करंट रजिस्टरच्या व्हॅल्यू चेंज असतील, बट तुम्हाला त्याच्यानुसार क्लोज ओपन करून व्हॅल्यू फाइंड करता येईल. क्लिअर. स्पेस सोडून द्या त्याला, समजलं ना. फक्त थर्डचं काय आन्सर येईल मग, स्विच S3 इज ओपन, राईट, नो करंट विल बी फ्लो इन सर्किट. लक्षात ठेवा. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करा पण नक्की. हे झालेलं आहे का चेक करा. इफ अ बॅटरी ऑफ EMF 2 व्होल्ट, झालं आहे का. इफ अ बॅटरी ऑफ EMF 2 व्होल्ट with internal resistance, it means small r, 1 ohm is connected to external circuit resistance capital R. If a battery of if a battery of EMF 2 volt, if a battery of EMF 2 volt with internal resistance 1 ohm is connected to an external circuit of resistance capital R sorry, across it, then the terminal potential difference PD becomes 1.5 volt. Calculate the value of capital R, म्हणजेच एक्सटर्नल रेजिस्टन्स. ओके, काय काय दिलेलं आहे त्यांनी, EMF म्हणजे E दिलेला आहे, किती, 2 व्होल्ट, राईट. त्याच्यानंतर त्यांनी इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल r, राईट, अँड देन पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, कॅपिटल R. ठीक आहे. फर्स्ट करंट दिलेला आहे का, नाही, कारण कॅपिटल R फाइंड करण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ R इज इक्वल टू V अपॉन I. V दिलेला आहे बट I दिलेला आहे का, नाही. देन I फाइंड करण्यासाठी कुठला फॉर्म्युला येईल परत, मग I इज इक्वल टू E मायनस V अपॉन स्मॉल r. ओके, E आहे 2, देन V आहे 1.5, 2 मायनस 1.5 अपॉन स्मॉल r आहे 1. किती येतं मग, 2 मायनस 1.5 म्हणजे राईट, किती, नाही ना, 2 मायनस 1.5 0.5. हा आला आपला काय आला, सॉरी, करा फाईन. देन R इज इक्वल टू E किती आहे, 2 मायनस 1.5 अपॉन स्मॉल r आहे 1.
सॉरी, R is equal to 3 ओहम. झालं लिहून. नेक्स्ट, द रजिस्टर्स नाही झालं ना हे पण. द रजिस्टर्स 8 ओहम, 4 ओहम, the resistors 8 ohm, 4 ohm and 10 ohm connected in parallel. 4 ohm, 8 ohm and 10 ohm are connected in parallel. As shown in figure, the equivalent resistance is question mark. डायग्राम ड्रॉ करून घ्या. पॅरललचा फॉर्म्युला काय इक्विव्हॅलंटचा? 1/r is equal to 1/r1 plus 1/r2 plus 1/r3. Okay. Then consider करायचा R1 is equal to 8 ohm, R1 is equal to 8, R2 is equal to 4 and then R3 is equal to 10. LCM घ्यायचा आहे. 1/Req is equal to 19/40 and Req is equal to 40/90. झालं लिहून. The internal resistance of cell झाले. The internal resistance of cell of EMF 2 volt is 0.1 ampere. Internal resistance of cell of EMF 2 volt is 0.1 ohm. It is connected to a resistance 3.9 ohm. Calculate the voltage across the cell is. काय मग फर्स्ट आपल्याला कॅपिटल आर म्हणजेच काय टोटल रेजिस्टन्स देन सम ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल. ओके. मग फर्स्ट आर कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर किती करंट फ्लो करतोय आय इज इक्वल टू काय मग E/R, कारण त्यांनी एक्सटर्नल रेजिस्टन्स पण दिलेला आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स पण दिलेला आहे. सो दोघांची टोटल म्हणजे त्याच्यामधला टोटल रेजिस्टन्स करा. मग फाईंड फर्स्ट आर टोटल इज इक्वल टू आर टोटल इज इक्वल टू आर म्हणजे कॅपिटल आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. किती व्हॅल्यू दिलेली मग कॅपिटल आरची 3.9. आर इज इक्वल टू 3.9 ओहम आणि स्मॉल आर किती दिलेला आहे 0.1. 1च सांगितलं आहे ना. 0.1 ओहम. सो आर काय येईल मग 3.9 प्लस 0.1 किती येतोय मग राईट 4 ओहम. आर इज इक्वल टू 4 ओहम. अँड देन त्यांनी अजून काय सांगितलंय त्याच्यामध्ये करंट किती फ्लो होतो त्या EMF मध्ये. सो आय इज इक्वल टू EMFचा फॉर्म्युला काय आहे आय इज इक्वल टू EMF E/R. राईट. सो EMF किती दिलेला आहे त्यांनी 2 व्होल्ट. सो आय इज इक्वल टू 2/4 किती झाले राईट 0.5 एम्पियर. अँड देन V कॅल्क्युलेट करायचं आहे. सो V इज इक्वल टू नो दॅट V इज इक्वल टू आय इंटू आर. आर कुठला घ्यायचा आता एक्सटर्नल रेजिस्टन्सचा 3.9.
0.5 into 3.9, 39 into 5 करा and then 2 digit नंतर पॉईंट आलं राईट 1.95 volt. So V is equal to 1.95 volt. सो त्याच्यामध्ये किती असणार आहे व्होल्टेज अक्रॉस 1.95. नेक्स्ट द EMF ऑफ सेल 12 व्होल्ट. सेलचं नाहीच झालेलं आहे ना. द EMF ऑफ सेल 12 व्होल्ट. द EMF ऑफ सेल is 12 volt when it sends a current of 1 ampere. The EMF of cell 12 volt when it sends a current 1 ampere through an external resistance. Through an external resistance, the potential difference across the terminal. The potential difference across the terminals reduced to 10 volt. Calculate the internal resistance of cell. याच्या आधीच्या याच्यात एक्सटर्नल रेजिस्टन्स फाइंड करायचं, त्याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे इंटरनल रेजिस्टन्स. कॅल्क्युलेट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. काय काय दिलेलं आहे EMF E इज इक्वल टू 12 व्होल्ट राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे करंट I इज इक्वल टू 1 एम्पियर. V इज इक्वल टू 10 व्होल्ट राईट. सो फर्स्ट Vचा फॉर्म्युला काय आहे ज्याच्यामध्ये इंटरनल करंट अँड देन EIR आहे. मग त्याच्यामध्ये IR फाइंड करून आपल्याला जस्ट R तिथेच ठेवायचा, I शिफ्ट करायचा. हे लिहिलं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. द रिलेशन बिटवीन EVI, द रिलेशन बिटवीन EVI and the internal resistance small r, and the internal resistance small r is given by, so V is equal to E minus IR and then IR is equal to V. काय येईल इकडे हा प्लस मायनस इकडे जाऊन प्लस अँड देन हा प्लस आहे तिकडे जाऊन मायनस. E मायनस V आणि I मल्टिपल आहे तिकडे जाऊन डिवाइड. सो R इज इक्वल टू E मायनस V अपॉन I. करा व्हॅल्यू पुट. आला 2 ओहम लिहून घ्या. E किती आहे 12 मायनस 10 अपॉन 1 देन 2 ओहम. युनिट लिहायचं, युनिटला मार्क्स असतात. A potential difference of 20 volt. A potential difference of 20 volt is applied across the ends, is applied across the ends of a cell, of a cell. Across the ends of cell, the amount of heat generated, the amount of heat generated in it is 800 calories per second. Calculate the value of resistance. Calculate the value of resistance of the cell. आता त्यांनी काय काय दिलेलं आहे द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड 800 राईट. म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला लावलं त्यांनी रेजिस्टन्स राईट. बट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय बघितला आपण आत्तापर्यंत राईट V अपॉन R. बट इथे जर V अपॉन I राईट. सो करंट तर दिलेला नाही आहे, करंट फाइंड करायचा. बट त्यांनी काय दिलेलं आहे हीट जनरेटेड इट मीन्स पॉवर. आणि देन पॉवरचा फॉर्म्युला काय आहे मग पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R राईट.
P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो पॉवर तर दिलेली आहे, व्ही पण दिलेला आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो आर. बट पॉवर पण कशामध्ये दिलेली, कॅलरीज पर सेकंडमध्ये, राईट. सो ती परत कन्वर्ट कशामध्ये करावं लागणार, जूल पर कॅलरीज. अँड देन जूल पर कॅलरीजमध्ये कन्वर्ट करताना 1 कॅलरीज इक्वल टू 4.1 आहे. सो 800 इंटू 4.1 ने मल्टिपल करावं लागेल, म्हणजे ती कशामध्ये येईल, जूल पर कॅलरीजमध्ये. घ्या आन्सर घ्या. द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड, the amount of heat generated is given 800 calorie per second. We convert this to watt. We convert this to watts, joule per second. So P 1 calorie is equal to 4.184 joule. So P is equal to 800 into 4.184. काय आलं मल्टिप्लिकेशन, राईट, 3347.2 वॅट किंवा ते पण झालं 3347.2 वॅट, राईट. अँड देन आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. सो आर इज इक्वल टू काय येईल मग, आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन पी, राईट. सो व्ही किती दिलेला आहे त्यांनी, 20. then 20चा स्क्वेअर अपॉन 3347.2, 0.1195, देन अप्रॉक्सिमेटली 0.12. म्हणजे ऑप्शनमध्ये जे असेल ते, जर 0.20चा स्क्वेअर 400 अँड देन 400 स्क्वेअर आहे ना, व्ही स्क्वेअर आलं सगळ्यांचं, 0.1199 समथिंग काय, 0.119596. सो अप्रॉक्सिमेटली, ओके, हे दोघांचा नेक्स्ट घ्या. EMF ऑफ सेल झालंय का, EMF ऑफ सेल 2.2 व्होल्ट when the resistance capital R is equal to 5 ohm. EMF of cell is 2.2 volt. EMF of cell is 2.2 volt when resistance capital R is equal to 5 ohm. Connected in series, potential drop across the cell becomes 1.8 volt. 1.8 volt. Calculate the value of internal resistance of the cell. Calculate the value of internal resistance of cell. So EMF किती दिलेला आहे, 2.2 volt. अजून काय सांगितलं त्यांनी, एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलेला आहे, कॅपिटल आर किती दिलेला आहे तो, 5 ओहम. सो स्मॉल आर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ओके, अजून काय सांगितलं आहे त्यांनी, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल ड्रॉप व्ही इज इक्वल टू किती दिलेला आहे, 1.8 व्होल्ट. सो फॉर्म्युला कुठला आहे, रिलेशनशिप बिटवीन EMF देन टर्मिनल व्होल्टेज अँड रेजिस्टन्स, व्ही इज इक्वल टू ई मायनस IR. ओके, अँड देन I इज इक्वल टू काय येईल मग, E अपॉन R प्लस R. फर्स्ट इक्वेशन अँड देन सेकंड इक्वेशन परत काय येईल, I इज इक्वल टू व्ही अपॉन R. करंट फाईंड करून घ्यायचा आणि तो करंट त्याच्यामध्ये पुट करायचा. येईल सॉल्व करता, करा बरं सॉल्व. व्ही इज इक्वल टू ई मायनस IR, बट करंट तर दिलेला नाही आहे, राईट. सो करंट फाईंड करायचा आणि तिथे पुट करायचा. करंटचा फॉर्म्युला काय मग,
I इज इक्वल टू V अपॉन R. आणि जो काही करंट येईल तो त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. फॉर्म्युला काय येईल मग? स्मॉल r इज इक्वल टू, शिफ्ट करा सगळ्या व्हॅल्यू, काय येईल? स्मॉल r इज इक्वल टू E अपॉन I मायनस R. E अपॉन I मायनस V आहे इथे. आलं का? फर्स्ट तोच फॉर्म्युला घेतला ना पण V इज इक्वल टू आय आर. E अपॉन R प्लस R आहे ना इकडे. I इज इक्वल टू E अपॉन टोटल R प्लस R. अँड देन इकडे शिफ्ट केला, R इकडे शिफ्ट केला. I आला का? राईट, 0.36 ना. आलं सगळ्यांचं? 1.11 समथिंग. आणि फायनल काय आहे? 10/9 ओहम. नेक्स्ट अँड लास्ट घ्या आता. What can be conclude from the following observation on a resistor made up of certain material? Made up of certain material. Second, calculate the power drawn in each case. सो छोटासा टेबल ड्रॉ करून घ्या. फर्स्ट वी नो दॅट, आपल्याला माहिती फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू आय आर. सो कंक्लूड दॅट फॉर द फॉलोइंग ऑब्झर्वेशन रेजिस्टन्स काय येईल? V इज इक्वल टू आय आर. अँड देन आता सांगितलं V इज इक्वल टू आय आर अँड देन P इज इक्वल टू आय व्ही. सो प्रत्येक याचं फक्त मल्टिप्लिकेशन करून व्हॅल्यू फाइंड करायची. सो घ्या करंट, हा टेबल ड्रॉ करून घ्या. करंट अँड व्होल्टेज. ओके, 0.468, 0.2, 0.4, 0.6, 0.8. करंट इन एम्पियर, व्होल्टेज इन V. ओके, अँड व्होल्टेज आहे केस फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. झाला टेबल. जी काही व्हॅल्यू दिलेली असेल ती, आता इथे करंट आणि व्होल्टेज दिलेला आहे, राईट. सो करंट आणि व्होल्टेज, आणि जेव्हा पॉवर दिलेली असेल तेव्हा फॉर्म्युला शिफ्ट करायचा. मग करंट फाइंड करायला लावत असेल, किंवा पॉवर आणि करंट दिलेला असेल तेव्हा व्होल्टेज फाइंड करायचं असेल. झालं. घ्या मग आन्सर. फर्स्टचा आन्सर ॲज द रेशो ऑफ voltage and current, as the ratio of voltage and current for different reading are same. Hence Ohm's law is valid. That is, काय मग Ohm's law? R is equals to VI. Okay, and then V is equal to main. V is equal to IR. V is equal to IR. झालं. सेकंडचा आन्सर घ्या. Electric power is given by P is equal to IV. सो प्रत्येकाची पॉवर फाइंड करायची. म्हणजेच काय मग? P1, देन P1 इज इक्वल टू I1 V1, P2 इज इक्वल टू I2 V2, P3 इज इक्वल टू I3 V3, अँड देन P4 इज इक्वल टू I3 V4. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ प्रत्येक केसची
पॉवर फाइंड करायची. करा सॉल्व. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 0.2 इंटू 1.6, 0.4 इंटू 3.2, 0.6 into 4.8 and then 0.8 into 6.4. आणि आन्सर कशामध्ये येईल? वॅटमध्ये. पॉवरचं युनिट वॅट. आलं? फर्स्ट काय आलं? राईट, 0.32 वॅट. सेकंड राईट. थर्ड 12 वॅट.